हॅलो माय डिअर मेमरी एथलीट्स. तुमच्या लक्षात आलंय का की मेमरी चॅम्पियनशिपच्या 10 डिसिप्लिन्स पैकी 8 डिसिप्लिन्स आपले ऑलरेडी शिकून झाले. आतापर्यंत शब्द, चित्रविचित्र चित्र, पत्ते, चेहरे, तारखा, वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स म्हणजेच स्पीड नंबर, रँडम नंबर्स, बायनरी नंबर्स, स्पोकन नंबर्स अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या ते आपण शिकलो आहोत. आणि आज आपण पुन्हा एकदा पत्त्यांच्या डिसिप्लिनकडे वळणार आहोत. कारण मेमरी चॅम्पियनशिप मध्ये पत्त्यांनी खेळायचे 2 डिसिप्लिन्स आहेत. स्पीड कार्ड जो आपण ऑलरेडी शिकलो आहोत आणि दुसरा रँडम कार्ड्स. पैकी स्पीड कार्ड हा डिसिप्लिन शिकत असतानाच शफल केलेले पत्ते त्याच क्रमाने कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी त्यांना ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून जर्नी बरोबर असोसिएट कसं करायचं हे आपण शिकलो आहोत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त रँडम कार्ड्स या डिसिप्लिनचे मेमरायझेशन आणि रिकॉलचे नियम आणि त्याचा मार्किंग क्रायटेरिया अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसंच इतर डिसिप्लिन्स प्रमाणेच रँडम कार्ड्सचा रिकॉल सुद्धा पेपरवरच असल्यामुळे तो कसा करायचा हे सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत. तर सुरुवात करूया रँडम कार्ड्सचं उद्दिष्ट जाणून घेण्यापासून. Aim is to commit to memory and recall as many separate packs of 52 playing cards as possible. अर्थात क्रम बदललेल्या 52 पत्त्यांचे जास्तीत जास्त डेक्स लक्षात ठेवून ते अचूकपणे त्याच क्रमाने दिलेल्या वेळेत आठवता येणं हे या खेळाचं उद्दिष्ट आहे. चॅम्पियनशिपच्या वेळी 52 पत्त्यांचे जास्तीत जास्त डेक्स लक्षात ठेवण्यासाठी देण्यात येणाऱ्या मेमरायझेशन टाइम आणि लक्षात ठेवलेले डेक्स आठवून देण्यासाठी देण्यात येणाऱ्या रिकॉल टाइम विषयी आता आपण जाणून घेऊया. रँडम कार्ड्स डिसिप्लिन जेव्हा नॅशनल लेवलला खेळवला जातो तेव्हा मेमरायझेशन साठी 10 मिनिट्सचा टाइम तुम्हाला मिळतो आणि रिकॉल टाइम असतो 30 मिनिट्सचा. हा डिसिप्लिन जेव्हा इंटरनॅशनल लेवलला खेळवला जातो तेव्हा मेमरायझेशन टाइम असतो 30 मिनिट्स आणि रिकॉल टाइम असतो 60 मिनिट्सचा म्हणजेच 1 तासाचा. आणि हाच डिसिप्लिन जेव्हा वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मध्ये खेळवला जातो तेव्हा तुम्हाला मेमराईज करण्यासाठी मिळतो 1 तास म्हणजेच 60 मिनिट्स आणि रिकॉल करण्यासाठी तुम्हाला मिळतात 2 तास म्हणजेच 120 मिनिटं. इथे आपल्याला नॅशनल, इंटरनॅशनल आणि वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मधल्या कालावधीचा फरक लक्षात घ्यायचा आहे. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही आत्ताच या स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता आपण पाहूया मेमराईज करताना फॉलो करायचे रूल्स. मेमरायझेशनला बसताना प्रत्येक ॲथलीटच्या समोर टेबलवर त्याच्या लक्षात ठेवण्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे 52 पत्त्यांचे शफल केलेले डेस्क ठेवलेले असावेत. म्हणजे जितके डेस्क तुम्ही लक्षात ठेवणार आहात तितके डेस्क तुमच्या टेबलवर समोर ठेवलेले असावेत. दुसरा रूल म्हणतोय की प्रत्येक ॲथलीटने स्वतःचे पत्त्यांचे डेस्क आणावेत आणि ते वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपच्या 1 दिवस आधी आणि नॅशनल किंवा इंटरनॅशनल मेमरी चॅम्पियनशिप असेल तेव्हा ती चॅम्पियनशिप सुरू होण्याआधी चॅम्पियनशिपच्या दिवशीच चॅम्पियनशिप हॉलमध्ये एंटर करायच्या आधी सबमिट करावी. येतंय लक्षात तुमच्या? वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपच्या वेळेला 1 दिवस आधी तुम्हाला तुमचे डेस्क सबमिट करायचे आहेत आणि नॅशनल किंवा इंटरनॅशनल मेमरी चॅम्पियनशिप असेल तेव्हा चॅम्पियनशिपच्या दिवशीच तुम्ही चॅम्पियनशिप सुरू होण्याआधी चॅम्पियनशिप हॉलच्या बाहेर डेस्क सबमिट करू शकता. अर्थात प्रत्येक मेमरी चॅम्पियनशिप ऑर्गनायझरचे या बाबतीमध्ये रूल थोडे वेगळे असू शकतात. ते तुम्हाला त्या त्या वेळेला फॉलो करायचे आहे. ओके. सो नेक्स्ट रूल आहे मेमरायझेशनच्या वेळी पत्ते कितीही वेळा पाहता येतात आणि तसंच एकापेक्षा जास्त पत्ते एकाच वेळी पाहून तुम्ही लक्षात ठेवू शकता.
म्हणजे एका वेळी एकच पत्ता बघायचा किंवा किती वेळा बघायचा अशा प्रकारचं काहीही बंधन ॲथलीटवर नसतं. म्हणजे स्पोकन नंबरच्या वेळेला कसं तुम्हाला एकदाच नंबर ऐकवले जातात, तसं इथे नाहीये. तुम्ही कितीही वेळा ते बघू शकता, कार्ड्स बघू शकता, लक्षात ठेवू शकता, रिव्हिजन करू शकता. ओके? पुढचा रूल म्हणतोय, की पत्त्यांचं मेमरायझेशन कुठून केलं? टॉप पासून केलं की बॉटम पासून? त्याची नोंद मेमरायझेशनच्या वेळी दिलेल्या लेबलवर मेमराईज करताना किंवा मेमरायझेशन झाल्या-झाल्या लगेच करावी. जसं की ह्या डेकवर पहा, प्लीज चेक फ्रॉम द टॉप असं लिहिलेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही वरून तुमचे पत्ते मेमराईज केले असतील, तर तुम्हाला असं लिहायचं आहे, प्लीज चेक फ्रॉम द टॉप आणि खालून केले असतील, तर तुम्हाला लिहायचं आहे, प्लीज चेक फ्रॉम द बॉटम. ओके? आणि लिहून झाल्यानंतर सर्व टेक्स्ट एकत्र बांधून ठेवण्यासाठी चॅम्पियनशिप हॉलमध्ये तुम्हाला इलॅस्टिक बँड्स दिले जातात. त्याचा वापर करून तुम्हाला ते पत्ते बांधून ठेवायचे आहेत. पुढचा रूल म्हणतोय, की पत्त्यांच्या प्रत्येक डेकवर तो लक्षात ठेवलेला कितवा डेक आहे त्याचा क्रमांक लिहावा. म्हणजेच डेक नंबर तुमचा कितवा आहे, पहिला, दुसरा, तिसरा ते तुम्हाला त्याचा नंबर तिथे लिहायचा आहे. तसंच तुमचं नाव लिहायचं आहे, रोल नंबर लिहायचा आहे आणि हे सर्व लिहून झाल्यानंतर सर्व डेक्स दिलेल्या इलॅस्टिक बँड्सने बांधून ठेवायचे आहेत. 6वा रूल म्हणतोय, की मेमराईज केलेले डेक्स परीक्षकांकडे देताना शेवटचा डेक अंशतः म्हणजेच पार्शियली लक्षात ठेवला असल्यास तशी नोंद दिलेल्या लेबलवर करणं आवश्यक आहे. म्हणजे समजा तुम्ही 5 डेक लक्षात ठेवले, पैकी 4 डेक पूर्ण लक्षात ठेवले, परंतु 5वा डेक मधले तुम्ही काहीच पत्ते लक्षात ठेवले, म्हणजे समजा 20 पत्ते लक्षात ठेवले, तर तुम्हाला तसं लिहायचं आहे. जसं इथे लिहिलेलं तुम्हाला दिसतं आहे, की डेक नंबर 5 पार्शियल 20 कार्ड्स. तर हे होते मेमराईज करताना फॉलो करायचे रूल. तर आता आपण बघूया रिकॉल करताना कोणते रूल फॉलो करायचे आहे. रिकॉलच्या वेळी अशा प्रकारचा रिकॉल पेपर तुम्हाला दिला जातो. एका पानावर 2 डेस्कचा रिकॉल होतो. जितके डेस्क तुम्ही मेमराईज केले असतील, तितक्या रिकॉल शीट्स तुम्हाला परीक्षकांकडून घ्यायच्या आहेत. हा रिकॉल पेपर तुम्हाला स्पष्ट दिसावा म्हणून मी इथे झूम करून आडव्या स्क्रीनवरती घेतलेला आहे. तर तुम्ही फोन उभा धरून तो व्यवस्थित एकदा बघून घेऊ शकता. पुढचा रूल असं म्हणतोय, की जर एखाद्या ॲथलीटला त्याचा स्वतःचा कस्टमाइज्ड रिकॉल पेपर वापरायचा असेल, तर चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी वरिष्ठ परीक्षकांकडून त्याने तो मंजूर करून घेतला पाहिजे. म्हणजे काही जे सीनियर सिटिझन चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करतात किंवा एखाद्याला व्हिजनचा प्रॉब्लेम असतो, त्यांना ह्या छोट्या-छोट्या बॉक्समध्ये लिहायला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेला ते झूम केलेला रिकॉल पेपरची मोठी प्रिंट आणून ते तुम्ही चॅम्पियनशिपच्या वेळेला वापरू शकता. फक्त तो वापरण्यापूर्वी म्हणजे चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी तुम्हाला तो तुमच्या आर्बिटर्सना दाखवायचा आहे. ओके? बट अदरवाईज बघताना खूप कॉम्प्लिकेटेड जरी हे बॉक्स वाटत असले, तरी पण एकदा तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहायला सुरुवात केलीत, की ते तुम्हाला सहज जमत जातं. त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, की प्रिंट काढून घरी प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला कळेल, की हे वाटतंय तितकं कॉम्प्लिकेटेड नाहीये. आणि तरीही तुम्ही कम्फर्टेबल नसाल, तर तुम्ही मोठी झूम करून प्रिंट घेऊ शकता. नेक्स्ट रूल म्हणतोय, की रिकॉल पेपरवर कोणत्या डेकचा रिकॉल तुम्ही करता आहात त्याचा क्रमांक लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे हा रिकॉल पेपर पहा, इथे डेक नंबर 1 असं लिहिलेलं आहे आणि डेकच्या बाजूला डेक नंबर 2 असं त्याचा क्रमांक लिहिलेला आहे. क्रमांक लिहिणं मस्ट आहे कारण आर्बिटर्सना चेकिंगच्या वेळेला कन्फ्युजन होता कामा नये. डेकचा नंबर लिहिला नसेल तर तुम्हाला 0 मार्क मिळू शकतो. रूल नंबर 4 असं म्हणतोय, की रिकॉल पेपरवर प्रत्येक कार्डची व्हॅल्यू आणि त्याचा सूट आठवून लक्षात ठेवलेल्या क्रमाने लिहायचा आहे. उदाहरणार्थ, समजा तुमचं पहिलं कार्ड आहे डायमंडचा सत्ता. तर तुम्हाला अशा रीतीने पहिल्या रो मध्ये डायमंड या सूटचं चित्र तुम्हाला दिसतं आहे. त्याच्या बाजूला 7 लिहायचा आहे. तर हे तुमचं पहिलं कार्ड पहिल्या रो मध्ये. इथे 1 ते 52 असे नंबर लिहिलेले आहेत तुमच्या लेफ्ट साइडला. त्या नंबरच्या कार्डची व्हॅल्यू तुम्हाला लिहायची आहे. सो समजा तुमचं दुसरं कार्ड असेल स्पेडचा किंग, तर तुम्हाला स्पेडच्या बॉक्समध्ये के लिहायचा आहे. ओके?
तुमचं तिसरं कार्ड असेल हार्टचा 1 का, तर हार्टच्या बॉक्समध्ये तुम्हाला ए लिहायचा आहे. समजा तुमचं चौथं कार्ड क्लबचा 10 असेल, तर क्लबच्या बॉक्समध्ये तुम्हाला 10 हा नंबर लिहायचा आहे. ओके? तर अशा प्रकारे संपूर्ण 52 कार्ड्सच्या व्हॅल्यू स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहत जायचे. लिहिताना एका रो मध्ये एकाच कार्डची व्हॅल्यू लिहिली जाईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. लक्षात घ्या की एका रो मध्ये 2 कार्ड्सची व्हॅल्यू चुकून लिहिली गेली आणि पैकी एक व्हॅल्यू बरोबर असली तरी ती चूकच मानली जाईल. फॉर एक्झाम्पल हा डेक नंबर 2 पहा आणि ह्या इथे लिहिलेल्या व्हॅल्यू बघा. जर तुम्ही नीट बघितलं तर या 7 नंबरच्या रो मध्ये 2 व्हॅल्यू लिहिल्या गेल्या आहेत. स्पेडचा दुरा आणि डायमंडचा पंजा. तर पैकी एक व्हॅल्यू जरी बरोबर असली तरी ह्या रो साठी तुम्हाला 0च मार्क मिळणार आहेत. आणि या डेक 2 च्या संपूर्ण बॉक्समध्ये ही तुमची एक चूक असेल तर तुमचे 50% मार्क्स कमी होऊ शकतात. सो त्यामुळे तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन एक-एक रो खाली-खाली, स्टेप बाय स्टेप खाली-खाली जात तुम्हाला लिहत जायचं आहे. आणि तसंच हे डाव्या बाजूला तुम्हाला जे बॉक्स दिसतायत ना, हा उभा कॉलम दिसतो आहे. इथे तुम्हाला तुम्ही ज्या कार्ड्सची व्हॅल्यू लिहाल, त्या बॉक्स समोर कार्ड लिहिल्याची खूण करायची आहे. म्हणजे टिक मार्क करायचा आहे. फॉर एक्झाम्पल स्पेडचा किंग तुम्ही लिहिला, तर तुम्हाला इथे अशी खूण करायची आहे, की स्पेडच्या किंगची व्हॅल्यू मी लिहिली आहे आणि इकडे टिक मार्क करायची आहे. हार्टचा एक्क्याची व्हॅल्यू लिहिली तर अशा प्रकारे टिक मार्क करायची. अशा रीतीने टिक मार्क करत-करत तुम्ही गेला तर शेवटी कोणते कार्ड शिल्लक आहेत हे तुमच्या पटकन लक्षात येतं. त्याच्यामुळे कन्फ्युजन राहत नाही. पण हे डाव्या बाजूचे जे बॉक्सेस आहेत ते तुमच्या सोयीसाठी दिलेले आहेत. त्यांचा उपयोग करायचा की नाही ते तुमच्यावरती आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं मार्किंग नाहीये. तर पुढे जाऊया. रिकॉल टाइम संपल्यावर रिकॉल पेपर कलेक्ट केला जातो आणि तुम्हाला मार्क दिले जातात. तर मार्क कसे आणि किती दिले जातात ते आता आपण पाहूया. उदाहरणादाखल मी तुम्हाला इथे एक रिकॉल पेपर दिलेला आहे. तर पहिला मार्किंग क्रायटेरिया काय आहे ते आता आपण बघूया. एका डेक मधल्या सर्व 52 कार्ड्सचा सिक्वेन्स बरोबर रिकॉल केला असेल तर 52 मार्क्स दिले जातील. उदाहरणार्थ डेक नंबर 1 मध्ये तुम्ही बघितलं तर सर्व 52 व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. ह्या सर्व बरोबर आहेत म्हणून या डेक 1 साठी 52 मार्क दिले जातील. तसंच डेक 2 मधल्या सुद्धा पूर्ण 52 व्हॅल्यू लिहिल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत म्हणून डेक 2 साठी पण 52 मार्क दिले जातील आणि या संपूर्ण रिकॉल पेपरसाठी टोटल 104 मार्क मिळतील. दुसरा मार्किंग क्रायटेरिया काय आहे? लिहिलेल्या 52 कार्ड्सच्या सिक्वेन्समध्ये एक चूक झाली असेल तर 26 मार्क दिले जातील. म्हणजेच 50% मार्क्स रिडक्शन. जर तुम्ही या रिकॉल पेपरमध्ये वरती बघितलं तर डेक 1 मधला हा 19वा कार्ड आहे ना त्याची व्हॅल्यू रॉंग आहे. त्यामुळे इथे या डेकला 26 मार्क्स मिळतील. तसंच डेक 2 मधला 40वा नंबरचा कार्ड जो आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा चुकीची लिहिलेली आहे. त्याच्यामुळे डेक 2 साठी सुद्धा 26 मार्क मिळतील. नेक्स्ट मार्किंग क्रायटेरिया आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त चुका असल्यास 0 मार्क दिले जातील. तर या रिकॉल पेपरवरती तुम्ही बघितलं तर 8व्या कार्डची व्हॅल्यू आणि 21व्या कार्डची व्हॅल्यू चुकीची लिहिलेली असल्यामुळे या डेकला 0 मार्क मिळतील आणि डेक 2 मात्र संपूर्ण बरोबर लिहिला असल्यामुळे इथे 52 मार्क दिले जातील. नेक्स्ट मार्किंग क्रायटेरिया आहे एनी गॅप और ब्लँक बॉक्स इज कन्सिडर्ड ॲज अ मिस्टेक. अर्थात रिकामी जागा किंवा रिकामा बॉक्स सुद्धा एक चूकच आहे. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे 25व्या रो मध्ये व्हॅल्यू लिहिलेली नाहीये. म्हणजेच ही जागा रिकामी आहे. त्याच्यामुळे ही चूक मानून तुमचे बाकीच्या सर्व व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे ही चूक मानून तुम्हाला 50% मार्क्स तुमचे कमी होऊन 26 मार्क दिले जातील. कारण नंबर आठवला नाही म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी कमी पडलात. आणि मेमरी चॅम्पियनशिप मध्ये आपण किती लक्षात ठेवू शकतो याचीच तर परीक्षा घेतली जाते. आणि म्हणून रिकामा बॉक्स ठेवणं ही चूक मानली जाते. तसंच ह्या रिकॉल पेपर वरती पहा.
इथे 7व्या नंबरचा रो रिकामी ठेवलेला आहे. तसंच 25व्या नंबरचा रो सुद्धा रिकामी ठेवलेला आहे. तर 2 रिकाम्या जागा म्हणजेच 2 चुका आणि त्याच्यामुळे या डेक 2 ला 0 मार्क देण्यात येईल. येतंय लक्षात? तर पुढचा मार्किंग क्रायटेरिया आपण बघूया. In the case of two cards being transposed, this counts as two errors. म्हणजेच 2 कार्डची अदलाबदल झाली असल्यास त्या 2 चुका मानल्या जातात. म्हणजे 13 नंबरचं कार्ड 14 नंबरला लिहिलं आणि 14 नंबरचं कार्ड 13 नंबरला लिहिलं, म्हणजेच कार्ड्स ट्रान्सपोज झाले, अदलाबदल झाली, तरी सुद्धा ती चूकच मानली जाऊन 0 मार्क दिला जाईल. नेक्स्ट मार्किंग क्रायटेरिया आहे लक्षात ठेवलेल्या एकूण डेक्स पैकी शेवटचा डेक अर्धवट लिहिलेला आहे. परंतु अर्धवट लिहिलेल्या डेक मधले सर्व कार्ड्सचे नंबर बरोबर लिहिलेले असल्यास जितके कार्ड्स लिहिले असतील तितके मार्क्स दिले जातील. इथे तुम्हाला डेक नंबर 4 चा रिकॉल पेपर दिसतो आहे. पहिले 3 डेक व्यवस्थित पूर्ण लिहिलेले आहेत. मात्र चौथ्या डेक मध्ये 26 कार्ड्सच लिहिलेले आहेत. पण हे लिहिलेल्या 26 कार्डची व्हॅल्यू बरोबर आहे. त्यामुळे डेक 4 ला 26 मार्क मिळणार आहेत. पहिल्या 3 डेकचे 52 इंटू 3 बरोबर 156 प्लस 26 मार्क असे एकूण 182 मार्क तुम्हाला इथे मिळतील. आता अजून एक एक्झाम्पल बघूया. जर इथे तुम्ही पाहिलं तर डेक 3 आणि डेक 4 दोन्ही अर्धवट लिहिलेले आहेत. पण रूल काय म्हणतो आहे की शेवटचा डेक अर्धवट लिहिला असेल तर तुम्हाला जितके कार्ड्स लिहिले असतील, जितक्या कार्ड्सची व्हॅल्यू लिहिली असतील, तितके कार्ड्सचे मार्क तुम्हाला मिळतील. परंतु इथे चौथा डेक हा शेवटचा डेक आहे. तिसऱ्या डेक मध्ये फक्त 43 कार्ड्सची व्हॅल्यू लिहिलेली आहे आणि उरलेली जागा रिकामी आहे. म्हणजेच 2 पेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत. त्याच्यामुळे डेक 3 ला तुम्हाला 0 मार्क मिळेल आणि डेक 4 चे मात्र 26 मार्क दिले जातील. 7वा मार्किंग क्रायटेरिया बघूया. अर्धवट लिहिलेल्या शेवटच्या डेक मध्ये जर का एक चूक झाली असेल तर जेवढे कार्ड्स लिहिले असतील त्या संख्येच्या अर्धे मार्क दिले जातील. इथे डेक नंबर 4 शेवटचा डेक आहे. 26 कार्ड्सची व्हॅल्यू लिहिलेली आहे, परंतु 11व्या कार्डची व्हॅल्यू चुकलेली असल्यामुळे 26 च्या अर्धे म्हणजे 13 मार्क या डेकसाठी दिले जातील. पुढचा रूल आहे अर्धवट लिहिलेल्या शेवटच्या डेकमध्ये जर 2 चुका झाल्या असतील तर 0 मार्क दिले जातील. इथे चौथ्या डेकचा रिकॉल पेपर तुम्हाला दिसतो आहे. 26 कार्ड्सची व्हॅल्यू लिहिलेली आहे, परंतु 9व्या आणि 10व्या या दोन्ही कार्ड्सची व्हॅल्यू चुकलेली आहे. त्याच्यामुळे डेक 4 साठी 0 मार्क दिला जाईल. येतंय लक्षात? So next marking criteria, there is no penalty if not all decks are attempted. अर्थात एखाद्या डेकचा संपूर्ण बॉक्स रिकामा ठेवला असेल तर पूर्णपणे रिकाम्या ठेवलेल्या डेकचे मार्क वजा होणार नाहीत. म्हणजे समजा तुम्ही 4 डेक लक्षात ठेवले, परंतु तिसरा डेक तुम्हाला काही केल्या आठवत नाहीये, काही कन्फ्युजन आहे, डाऊट आहे, म्हणून तो संपूर्ण डेकच तुम्ही लिहिला नाहीत, तर त्याचे मार्क वजा होणार नाहीत. इथे जो रिकॉल पेपर तुम्हाला दिसतो आहे त्याच्यामध्ये तिसरा आणि चौथ्या डेकचा रिकॉल इथे आहे. पहिले 2 डेक करेक्ट आहेत असं आपण समजू. तिसरा संपूर्ण रिकामा ठेवलेला आहे आणि चौथ्यामध्ये 26 कार्ड्सची व्हॅल्यू लिहिलेली आहे. तर तुम्हाला तिसरा डेक रिकामा ठेवल्याबद्दल कोणत्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाहीये. इन फॅक्ट पहिल्या 2 डेकचे मार्क तुम्हाला पूर्ण मिळतील आणि चौथ्या डेकचे 26 मार्क सुद्धा तुम्हाला दिले जातील. सो नेक्स्ट मार्किंग क्रायटेरिया आहे की मिळालेल्या मार्कांमध्ये जर अर्धा मार्क असेल तर तो राऊंड अप करून म्हणजेच पूर्ण करून देण्यात येईल. उदाहरणार्थ शेवटच्या डेकमध्ये लिहिलेल्या 17 कार्ड्स मध्ये एक चूक झाली असेल तर 50% मार्क्स कमी करून तुम्हाला 8.5 मार्क मिळतील. परंतु 8.5 मार्क न देता 8.5 मार्क्स न देता तुम्हाला राऊंड अप करून 9 मार्क्स दिले जातील. आणि आता सरते शेवटी आपण पोहोचलेलो आहोत शेवटच्या रूलकडे. रॅन्डम कार्ड्सचा विजेता घोषित करताना
समजा दोन ॲथलीट्सच्या गुणांची बरोबरी होत असेल, तर या ॲथलीट्सने लिहिलेले असे डेस्क चेक केले जातील, ज्या डेस्कमध्ये त्यांना 0 मार्क मिळाले. अशा चुकलेल्या डेस्कमध्ये प्रत्येक बरोबर लिहिलेल्या कार्डसाठी एक निर्णायक गुण दिला जाईल. आणि मग सर्वाधिक निर्णायक गुण मिळालेला ॲथलीट विजेता घोषित केला जाईल. तर असा होता रँडम कार्ड्सचा मार्किंग क्रायटेरिया. आता हाऊ टू मेमराइज प्लेइंग कार्ड्स आणि हाऊ टू प्रॅक्टिस प्लेइंग कार्ड्स हे दोन्ही व्हिडिओ पाहून नीट समजून घेऊन रँडम कार्ड्स मेमरायझेशन आणि रिकॉलची प्रॅक्टिस सुरू करा. दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रँडम कार्ड्सचे रूल एक्सप्लेन केलेले आहेत. सो रँडम कार्ड्स मध्ये एक्झॅक्टली काय होतं, रँडम कार्ड्सचा रिकॉल पेपरवर कसा करायचा हे तुम्हाला समजलेलं आहे. आता जर का प्लेइंग कार्ड्स लक्षात कसे ठेवायचे हे तुम्हाला माहिती नसेल, तर हाऊ टू मेमराइज प्लेइंग कार्ड्स हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणजे स्पीड वाढवण्यासाठी एक्झॅक्टली कशी प्रॅक्टिस करायची हे समजून घ्यायचं असेल, तर हाऊ टू प्रॅक्टिस प्लेइंग कार्ड्स हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. ओके. हे दोन्ही व्हिडिओ जेव्हा स्पीड कार्ड्स हा डिसिप्लिन मी शिकवला तेव्हा अपलोड केलेले आहेत. तर तेच दोन्ही व्हिडिओ तुम्हाला रँडम कार्डच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत. चला तर मग आता आपण पाहूया चॅम्पियनशिप मध्ये तुम्हाला दिलेल्या मेमरायझेशन टाइम मध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं. नॅशनल मेमरी चॅम्पियनशिप मध्ये रँडम कार्ड्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटांचा कालावधी दिलेला असतो. ती संपूर्ण 10 मिनिटं केवळ मेमराईज न करता रिव्हिजनचा एक अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण कधी-कधी मेमराईज करताना आपल्या लक्षात येत नाही, परंतु एखादं कनेक्शन नीट झालेलं नसतं आणि त्यामुळे रिकॉलच्या वेळी ब्लँक व्हायला होतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की एका जरी कार्ड्सची व्हॅल्यू चुकली तरी 50% मार्क्स कमी होणार आहे. त्यामुळे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. तसंच इंटरनॅशनल व वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मध्ये मात्र रँडम कार्ड्स लक्षात ठेवण्यासाठी दिलेला कालावधी हा 30 व 60 मिनिटांचा असतो. अशा वेळी कमीत कमी 3 ते 4 वेळा रिव्हिजन करायला हवी आहे. म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर प्रत्येक रिव्हिजन करायला हवी. केलेलं असोसिएशन पक्क करण्यासाठी रिव्हिजन गरजेचं आहे. अर्थातच किती मिनिटांनंतर रिव्हिजन करावं हे व्यक्तीसापेक्ष आहे. घरी टायमर लावून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्पीडचा अंदाज येतो व त्याप्रमाणे कितव्या मिनिटाला रिव्हिजन करावं हे तुम्ही स्वतःपुरता ठरवू शकता. पण रिव्हिजन मात्र मस्ट आहे. तर आतापर्यंत रँडम कार्ड्स या डिसिप्लिन बद्दल दिलेली माहिती व सांगितलेले सर्व नियम यामध्ये काही शंका असेल तर 1-2 वेळा व्हिडिओ गो थ्रू करा. तुमच्या सर्व शंकांचं सहज निरसन होऊन जाईल. आणि तरीही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल. ओके देन, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये लिहा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि लाईकचं बटन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे मेमरी चॅम्पियनशिप विषयी अशीच डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला थोडं प्रोत्साहन मिळेल. थँक यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.